डॉन तर काय सगळ्याच्या मागच लागतोय. आजच्या दिवस आहेत पप्पा, उद्या हाय माझ्या बारी बघ. कशी करते कशी करते. झालं बघा लाडू करून. म्हणलं थोडं ह्यांना द्यावं आणि थोडंसं पोरांना ठेवा. काही माहित नाही नेत्यां का नाही. म्हणत होतं मी जाणार आज पुण्याला. झालं लाडू करून एवढं झालं. हाय सगळ्यांना. तर बघा आता म्हणलं उद्याच्यासाठी व्हिडिओ घ्यावा. व्हिडिओ काय घेतला नाही दिवसभर, कारण मला येड्यानेच होत होतं तेवढं. तर बघा मगाशी बघा मी 2 भाकरी केल्या. पोरांना भुका लागल्या होत्या. आत्या गेल्या त्या तिकडल्या घरी, आल्या होत्या चलत चलत. आणि मग ताई पण गेला बघा दुपारी जयंतीला. माझ्या डोळ्यात काय गेलेल्या गुटायला लागले काय. मग पोरांना खायला हे घालायच्या आधी, भाकरी करायच्या आधी बघा मला लई उचमळत होतं. मी काय केलं, दम निघाना म्हणून तिथं रस्त्याच्या कडेला मेडिकल आहे बघा छोटं, तिथे गेले, गोळ्या आणल्या, गोळी खाल्ली. मला 10-15 मिनिटात बरं वाटलं. मग मी पोरांना भाकरी करून जेवण हे घातलं बघा. आणि म्हणलं थोडंसं बाहेर जावं, तेवढंच हवायला गेला बरं वाटलं. आणि तसं पण सकाळपासून ह्यांनी फोन उचलला नव्हता म्हणून मी परत म्हणलं बाहेर जाता जाता फिरत फिरत फोन करावा म्हणलं. बोलत बोलत तेवढंच बरं वाटलं. मग मी ह्यांना फोन लावला, उचलला. म्हणलं कुठे काय, तर म्हणलं मी बाहेर आलोय. म्हणलं गाडीचा आवाज येतोय, ठेवा म्हणलं फोन, परत निवांत झालं फोन करून बोला म्हणलं. तर म्हणलं असू दे की बोल म्हणलं. थांबवली गाडी खायला घ्यायला, केळं द्राक्षे घ्यायला, साहेबाच्या पोरीला खायला घ्यायला थांबलंय म्हणलं. तर असं बरंच बोलत होतं काय काय. म्हणलं घ्या मग घेताय तर. आणि 2 मिनिटं तर दारातच गाडी आली. म्हणजे आपले अशीच बोलत होते फोनवर. मी माझ्याच नादात होते, उचमळत पण होते आणि त्यांना बोलत पण होते. येडं घालत होते रस्त्याच्या कडं इथं दारातच बघा डांबरीला. आणि बोलत बोलत आल्या तर आणि पारित पुढं रस्त्याला आल्या म्हणतात मला दुर्गाची चांगले आठवण येत होती, माझ्या अंगावर चढत होती. 2 दिवस मला सोडलंच नाही. बरंच सांगत होतं मला कर्मा नाही असं तसं. कर्मा नाही म्हणून तर इथं पुढं आलं डायरेक्ट अंगावरच गाडी घातली. हो मग. आणि त्या टायमाला नुकतीच राधा व घरात निघून आले होते. आत्यांनी हाका मारली होती म्हणून शंभून आत्या टीव्ही बघत होती बघा. कशाला गोंधळतोय काय होतंय. आणि साहेबाच्या पोरीला द्राक्ष घेत होते, केळं द्राक्षे बघा ह्यांनी ते आणलंय घरी साहेबाच्या पोरीला. सांगितलं नाही काय नाही बघा येणार आहे म्हणून, काय तपास नाही काय नाही, अचानकच आलं. पोरं लगेच पप्पा पप्पा करून ओरडायला लागली. दुर्गा तर नुसती तोंडाकडेच बघत होती. कावऱ्या बावऱ्या खायला आणलं होतं, खायला तू नाडी तोडची. माझ्या ड्रेसची पण अशीच तोडली ते दुच्या सोड, अशीच गुंडळत गुंडळत तोडली. मग अशी म्हणत होता मम्मी मला चिकनच खायचंय, कारण तिकडल्या घरी आणलं होतं त्याने बघितलं होतं तिथं खाल्लं होतं बघा. त्यात तुकडं नव्हतं, एकच तुकडा होता, ते ताईंनी त्याला दिला होता. ते कधी खायचं म्हणत नाही पण 2 दिवस झालं म्हणत होता खायचंय खायचंय. ह्यांना म्हणलं मग खायला मागतोय म्हणलं. आणि तसं पण वर्षात आम्ही बंदच केलंय बघा, भरपूर दिवस झालं. आणि लय दिवसात ना आणावं म्हणलं, पोरग पण मागताय तर ह्यांना सांगितलं, मग ह्यांनी चिकन आणून दिलं बघा. मी केलंय पण ते. आणि इथं व्हिडिओ घ्यायचं होता मला पण काय दुर्गा मोबाईलला सोडत नव्हते. इथं बघा थोडंच केलंय तरी जास्त झालं. आत्या म्हणलं मला नको, आत्या काय खायना आता म्हणलं 2-3 दिवस मला नको खायला. आणि भाकरी 2 भाकरी सकाळच्या 2 चपात्या आहेत आणि भात केलाय इथं थोडासा. म्हणलं लेकरं खात्यात मिठाच्या रशामध्ये भात मिसळून. आणि राधा ओम दुर्गा ह्यांनी तिथं मोबाईल बघत बसल्या. तर पसारा काय आवरला नाही तसा ठेवलाय. म्हटलं जेवण करा पसारा परत आवरावं. तर बघा चिकन शिजायला टाकलं होतं मिठाचं, त्यातलं शिजलेलं तुकडं काढलं आणि त्यांना चटणी मिठात तेलात तळून दिलं. त्यांना तसं खायचं होतं, गरम गरमच करून दिलं. त्यांनी खाल्लं सगळं, त्यांच्या पुरतं गेलं तर तेवढं तव्यात केलं होतं. आता जेवायला काय माहिती आता जेवतात का नाही. मला तर भूक लागली, उचमाळ्या पण लागलंय. मगाशी गोळी खाल्ली, मला बरं वाटलं तेवढंच. पण आता पोटात पण काय नाही, उशीर झालाय, जेवण करून घ्यावा म्हणून. चला आता ह्यांना म्हणते चला जेवायला. तर दुर्गा माव बसली ह्यांच्यापाशी बघा, शर्ट काढलाय मगाशी तिने, हातपाय धुतलं होतं खराब झालती, गन पावडर हे केलं तशीच बसली. जेली खातोय का, चला उघडच ढांप्या आहे. राधू चला जेवाय. काय म्हणतो काय पण नको घालू तोंडात. मगाशी तर किसनाने ह्यांनी काय केलं काय माहिती, कुठनं वायर आणली
अरे कृष्णा सोप्यावरती त्या खुर्चीवरती मोबाईल बघत होता. ओम अलीकडल्या खुर्चीपाशी उभा होता. पोराने कृष्णाने बघता मोबाईल बघता बघता कुठनं वायर आणली होती काय माहिती, घातली त्या बोर्डात आणि टीव्हीचं बटन चालू होते. टीव्हीचं बटन बघा चालू होतं आणि तिथं शेजारी आणखीन एक जागा आहे बघा साईडला, घातली बिळात. दन दिसणं बार झाला. मी तिथंच आत्याला नंबर शोधून देत होते मोबाईल मधला आणि आत्याला म्हणलं काय झालं. आत्या म्हणले पोरा मोठ्याने वरडल्या आत्या बघा. मला वाटलं ओमला हाणलं काय कोणास ठाऊक त्याने का त्याने ते कृष्णाला हाणलं. तर आत्या म्हणलं तसं काय नाही झालं, त्याने वायर घातली म्हणलं बोर्डात. जी मोठा बार झाला काय सांगू तुम्हाला. आता असला त्या पोराने कुटाणा केला होता. मगाशी ह्यांनी गेलं तर बाहेर, मग त्याला खवळलं. ह्यांनी यायच्या आधी पोराने वायर पण गप केली, पोरग पण गप झालं. ओम होता तेवढा इथं. तर बसलो बघा जेवायला, पण राहतो काय जेवायला तयारच नाही. सारखी रुसती, कशाला पण रुसते तिला सांगा बरं का एकदा. तसा कशी करते हा का कशी करते. आता मिठाचा रस्ता आहे खायला काय होतं, साखर दी म्हणते भातात. सारखं गोड खातात का सांग बरं राधा. खा बघ माझा ओम कसा शहाणा आहे बघ. तिखट खातो मिठाचा खातो. ते कशी डोळे फिरवते मला बघा की. आली रडखंडी लगेच रडायला लागली. हा का इकडं होय वा. हा का हा का हा का हा का इकडं दिसते तरी का. ए खा ना दो दुर्गा पण आहे तिथं. काय करते गोळी नाही की बाबा तेवढी दप्तरात टाकून देऊ का. झालं 2च गोळ्यात परत संपल्या आहे का नाही. झोप नाही काय झाली, झोप बसवूस तर मग लोळ तिथं हाय 10 मिनटं टाइम. कशी झोपल्यात पप्पाला मिठी मारून दोघांच्या दोघ. तर चला आता राधू चालली शाळेत. आता मी एवढं झाडून घेते पारूस. रोज एवढा पाला पडतो, रोजच एवढं सकाळ संध्याकाळ झाडावं लागतं. राम दप्तर हा ह्यात लाडू टाकलाय शेंगदाण्याचा. तुला पाहिजे होता ना. हे डॉन तर काय सगळ्याच्या मागच लागतंय. पावडर पुसली ह्याच्या तोंडाची होय होय. सगळ्या तोंडाला पावडर लावली होती. डबाच पांता केला हिने. ओ मा मागच्या कप्यात पाटी पेन्सिल आहे त्याच्यावरती लिह काहीतरी काय. आजच्या दिवस आहेत पप्पा, उद्या हाय माझ्या बारी बुक. बाय बाय दुर्गा. ओमला लावलं शाळेत आणि शेंगदाण्याचा लाडू करायचा राहिला ते करून घ्यावा म्हणलं. बाकीचा राडा पण तसाच आहे. आवरते आता. झालं बघा लाडू करून. थोडंसं लाडू केलं म्हणलं थोडं ह्यांना द्यावं आणि थोडंसं पोरांना ठेवा. काही माहीत नाही नेत्यांका नाही म्हणत होतं मी जाणार आज पुण्याला. तर थोडं झालं, थोडं मोठं केलं. लय पण मोठं नाही तर लय छोटं पण नाही, मापातच केलात. कारण पोरं 1-1 2-2 घेतात त्याच्यामुळे छोटंच केलं बघा. झालं लाडू करून एवढं झालं असं एवढं. आणि दुर्गा माव काय ग सारखी माझ्याच पशी लोडूबड करते. तर आता म्हटलं जेवण करून घ्यावं. 11 वाजल्या. आज व्हिडिओ पण नाही टाकला, लेट झाला व्हिडिओला. आणि इथं रात्रीची भाजी आहे ती गरम करायला ठेवली. ह्यांनी म्हणलं देतेच भाजी मला गरम करून. तर म्हणलं जेवण करावं आणि मग बाकीची कामं करावं. धुणं भांडी. ओम राधू तर शाळेमध्ये गेला. उचकू नको काय खोडपत्रे कामं वाढवून ठेवते मला तू. धुणं भांडी करून घ्या म्हणलं. परत पाणी पण जातं, भांडी पण आहेत घासायला, पाणी पण बघा. तर मला तर काही दम भरलेलंच होतं. काय होतंय कोणास ठाऊक निवड. तर मैदा आहे बघा लय दिवस झालं म्हणलं शंकरपाळ्या करावं त्याच्या. पण मैद्याचं काय केलं की पोरं खायला मागतात. काय करावं त्या मैद्याचं कळाना. कारण थोडा दिवस आणखीन ठेवला तर खराब होऊन जाईल. चकली पण करता येते पण मैद्याची पोरांची पोटं बिघडतात. फक्त राधूचंच पोट दुखतं बघा मैद्याचं हे काय खाल्लं. दुर्गाला ओमला पुसतं. करू का नको तीच कळा नाही. करावंच वाटतंय कारण ते मैदा खराबच होऊन जाईल. मग राधूला देऊन चालायचं नाही. करायचं का तुला काय पण चलतं, तुला तुझं नसतं काय टेन्शन. तर चला आता जेवण करून घेऊ का. तुला जेवायचं हा काय देऊ. इकडं बघ लाडू खाल्ला की एक. कुठं पोटात गेला तुझ्या. आणखीन देऊ वर देते. रोज 1-1च खायचा फक्त काय 5-5
एकदा सगळं संपून जाईल. आली बघा राधू शाळेत ना, शनिवार आहे. 11ला शाळा, 11:30ला सुटले आहे का नाही? 11:30ला घरी आले. 10 वाजता सुटली. ग बस, नाटक करू नको. बाय कर. बाय.